पोलिसांची नजर चूक, भलत्याच व्यक्तीचा गुन्हा विकास लवांडेंच्या नावावर. नेमकं कोर्टात काय घडलं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलेच चर्चित आहेत. वारकरी संप्रदायात काही लोकांची घुसखोरी झाली आहे असा दावा करत लवांडे यांनी सोशल मीडियावर काही वारकऱ्यांची एक यादी प्रसिद्ध केली. या प्रकरणावरून त्यांच्यावर तीव्र टीका झाली आणि काही दिवसांपूर्वी पुण्यात त्यांच्यावर शाईफेक सुद्धा करण्यात आली. या शाईफेकीनंतर शरद पवार यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी लवांडे यांचा दुग्धाभिषेक केला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर लवांडे यांनी जामीन मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतली, पण कोर्टात भलत्याच माणसावर असलेला गुन्हा विकास लवांडे यांच्या नावावर दाखवल्याचं समोर आलंय. या प्रकरणावरून पोलीस यंत्रणेवर टीका होऊ लागली आहे. पुणे पोलिसांनी विकास लवांडे यांच्यावर नसलेला गुन्हा दाखवल्याचं समोर आलंय. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचा रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. जामीन अर्जाच्या रिपोर्टमध्ये गौतम कांबळेच्या नावावर दाखल असलेला गुन्हा लवांडेंच्या नावावर दाखवण्यात आला. पोलिसांनी जामीन अर्जाला विरोधात कांबळेच्या नावावरील गुन्हा दाखवला. मात्र आता पोलिसांनी नजर चुकीनं झाला असल्याचं म्हटलंय. जो गुन्हा विकास लवांडे यांनी केलाच नाही तो गुन्हा त्यांच्या नावावर दाखवल्यानं राजकीय वर्तुळातून पोलिसांवर टीका होऊ लागली आहे. पुणे पोलिसांनी नसलेला गुन्हा लवांडे यांच्यावर दाखवला, त्यामुळे कोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज राखून ठेवला. विकास लवांडे यांच्यावर गुन्हा क्रमांक 32/2017 दाखल करण्यात आलेला. मात्र या गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी 33/2017 गुन्हा दाखवलाय, ज्या गुन्ह्यात विकास लवांडे आरोपीच नाहीयेत. पोलिसांनी ते नजर चुकीनं झालंय असं म्हटलं. विकास लवांडे यांना अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी 13 मेला आम्ही पुणे जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला. 20 मे पर्यंत सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. 20 तारखेला वाघोली पोलिसांनी विकास लवांडेंवर जो गुन्हा दाखल नाही 32/17 बिबवेवाडी पोलीस स्टेशन हा गुन्हा विकास लवांडेंवर प्रलंबित असल्याचा दाखवला आणि तो गुन्हा अटकपूर्व जामीन घेताना न्यायालयासमोर उघड केला नाही अशा प्रकारचा आरोप करून अंतरिम दिलेला जामीन हा आमचा रद्द करून घेतला. तो रिस्टोर व्हावा किंवा परत आम्हाला इंटरिम मिळावा म्हणून आम्ही काल 21 तारखेला पुणे जिल्हा न्यायालयामध्ये पुन्हा अर्ज केला. संबंधित अर्जाची सुनावणी दुपारी 3 वाजता सत्र न्यायालयामध्ये ठेवली. त्यावेळेला विकास लवांडे आम्ही सर्व न्यायालयामध्ये हजर होतो आणि दुपारी 3ला ठेवली. हा सगळा दुपारी 1 वाजता प्रकार झाला. 1:30च्या दरम्यान ज्यावेळेला विकास लवांडे वैयक्तिक कामासाठी बाहेर पडले, आम्ही त्यांच्या मागेच होतो. त्याच वेळेला वाघोली पोलीस स्टेशनचे संबंधित तपासी अंमलदार काळे अमोल काळे 4 नंबर शिवाजीनगर गेटच्या बाहेर उभे होते. त्यांनी लवांडेंना ताब्यामध्ये घेतलं. त्यावेळेला आम्ही त्यांना समजून सांगितलं की दुपारी 3 वाजता जिल्हा न्यायालयामध्ये आपल्या अर्जाची सुनावणी आहे, लवांडेंना घेऊन तुम्ही पण न्यायालयात चला. त्यांनी सांगितलं की आता मी त्यांना ताब्यात घेतलंय, काय असेल ते पोलीस स्टेशनला होईल. त्याप्रमाणे आमच्या समोर ते घेऊन गेले. दुपारी 3 वाजता सरकारी वकिलांचा पुकारा झाला. सरकारी वकील आले नाही आणि म्हणून आज त्यांची सुनावणी ठेवली होती. काल त्यांनी दुपारी 1:15 वाजता लवांडेंना अटक दाखवली. जे कायद्यानुसार त्यांना नोटीस देणं भाग होतं ते अटक केल्यानंतर संध्याकाळी 5:45 नोटीस दाखवली आणि म्हणून आज न्यायालयामध्ये आज आम्ही तसं सबमिशन केलं. आज पोलिसांनी विकास लवांडेंना 3 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती. आम्ही न्यायालयाला पटवून दिलं की ही अटकच मुळात बेकायदेशीर आहे, त्यामुळे आपल्याला ह्या पोलीस कस्टडी देता येणार नाही. आमची विनंती मान्य केली. पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. न्यायालयीन कोठडीची ऑर्डर झाली. आम्ही ताबडतोब जामिनासाठी अर्ज केला. त्यावर सरकारी वकिलांनी तपासी अंमलदार यांचं म्हणणं मागवलं, परंतु ते न देता ते निघून गेल्यामुळं आणि उद्या आणि परवा सुट्टी असल्यामुळं जामिनाच्या अर्जाची सुनावणी सोमवारी दिनांक 25 मे 2026 रोजी ठेवलेली. विकास लवांडे यांनी म्हटलंय की पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे आणि इतर सर्व आरोपी मोकाट आहेत, पण वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता ते घरी आले. त्यावेळी मी घरी नव्हतो. कुटुंबियांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला. कुटुंबियांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता का असा माझा सवाल आहे.
पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनानं मला जरूर अटक करावी. मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे, कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे, कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार. सत्याग्रही पद्धतीनं जामीन, वकील, दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी. मी तयार आहे. मला आता पुण्यातून पोलीस वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चालले आहेत, असं लवांडे यांनी पुढे सांगितलं. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. पुण्याहून शगुफ्ता शेखसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.